तो थांबला. त्याचे डोळे त्याच्या आव्हानकर्त्यांच्या चेहऱ्यांवर नजर फिरवत होते. क्षत्रिय प्रथा या जगातील सर्व प्रामाणिक प्रयत्नांमध्ये सर्वोच्च आहेत. आम्ही या तत्वांचे अविचल समर्पणाने पालन करतो. आमच्या संरक्षणाखाली असलेल्यांना कधीच जखमी करत नाही. कृष्ण जाणून बुजून हसला. त्याचा आवाज हळुवारपणे ओरडत होता. अरे जरासंध, एक असा माणूस आहे ज्याला त्याच्या वंशाची प्रतिष्ठा प्रिय आहे. त्याने आम्हाला तुमच्या विरुद्ध येण्याची आज्ञा दिली आहे. तुम्ही अनेक क्षत्रियांना बंदिवान केले आहे. त्यांना तुमच्या शहरात गुलाम म्हणून राहण्यास भाग पाडले आहे. या प्रकरणात तुम्ही निर्दोष असल्याचा दावा कसा करू शकता? त्याचे शब्द दोखाने फुटले आणि जरासंधाची अभिव्यक्ती एका क्षणासाठी डगमगली. एखादा राजा दुसऱ्या सद्गुणी राजाशी चुकीचे कसे वागू शकतो? कृष्णाने रागाच्या भरात आवाज उठवला. आणि तरीही तुम्ही ताब्यात घेतलेल्या या राजांना रुद्र देवाला यज्ञ म्हणून अर्पण करण्याचा प्रयत्न करता. मूर्ख जरासंध, तुझ्याशिवाय आणखी कोण असे घृणास्पद कृत्य करण्याचे धाडस करेल? आम्ही ब्राह्मण नाही तर महान ख्यातीचे योद्धा आहोत आणि आम्ही बंदिस्त सम्राटांना तुमच्या हातातून मुक्त करण्यासाठी आलो आहोत. जरासंधाचा चेहरा काळाकुट्ट झाला. त्याचे डोळे रागाने चमकले. मी कोणत्याही राजाला युद्धात पराभूत केल्याशिवाय त्याला कधीच बंदिवासात ठेवत नाही, तो ओरडला. या राजांपैकी कोणाचा पराभव झालेला नाही. ते क्षत्रियांचे कर्तव्य आहे. आपल्या पराक्रमाने इतरांना जिंकणे आणि वश करणे दोन्ही बाजूंचा सामना होत असताना ज्ञानवान ऋषी वैशंपायन उत्सुकतेने पाहत होता. त्याला माहित होते की जरासंधाचे भवितव्य निश्चित झाले आहे. तो लवकरच युद्धात त्याचा अंत करील. भीमाच्या हातून, कृष्णाच्या हातून नाही. राजाने आपला मुलगा सहदेवाला सिंहासनावर बसवण्याचा आदेश दिला आणि आगामी लढाईची तयारी केली. त्याचे 2 सेनापती कौशिका आणि चित्रसेन यांना बोलावले गेले. त्यांची नावे आता लोकांमध्ये हंसा आणि दिमक म्हणून ओळखली जात होती. त्या कविचल शक्तीच्या पराक्रमी योद्धा जरासंधाने अंतिम लढतीसाठी स्वतःला तयार केले. कृष्ण जो नेहमी सत्याचा भक्त होता, त्याला युद्धात जरासंधाचा वध करण्याची इच्छा नव्हती. त्याला ब्रह्माची आज्ञा आठवली, ज्यात असे म्हटले होते की या दोघांपैकी सर्वात शहाणा कृष्णमरचा एक पराक्रमी योद्धा राजा जरासंध याच्या पुढे उभा असताना सूर्य धुळीच्या आखाड्यावर कोसळला. जेव्हा कृष्ण जरासंधाला उद्देशून म्हणाला, हे राजा, तू कोणाबरोबर लढू इच्छितोस? आपल्यापैकी कोण युद्धासाठी स्वतःला तयार करेल? मी भीमाशी लढेल असे उत्तर देताना जरासंधाचे डोळे धुंडनिशाने चमकले. त्याचे शब्द देवासमोर आव्हानासारखे होते. वैशंपायन या पुजारीने युद्धासाठी जरासंधाची तयारी करत पवित्र पिवळा रंगद्रव्ये आणि फुलांच्या माळा काढल्या. जेव्हा राजाने आपले कोट धारण केले तेव्हा एका प्रसिद्ध ब्राह्मणाने त्याला शक्ती आणि धैर्य देण्यासाठी आशीर्वादांचा जप केला. दोन्ही योद्धे एकमेकांसमोर उभे राहिले. त्यांचे डोळे भयंकर नजरेने बंद झाले. पांडूचा पराक्रमी मुलगा भीम आत्मविश्वासाने जरासंधाच्या दिशेने पुढे सरकला. दोन्ही दिग्गजांचा संघर्ष सुरू असताना जमाव दचकला. त्यांच्या उघड्या हातांनी एकमेकांच्या बाहूंच्या खड्यांवर थप्पड मारली, ज्यामुळे पृथ्वी थरथरत होती. दिवस आणि रात्रभर लढाई सुरू होती. त्यांच्या कुस्तीचा आवाज गडगडाटासारखा जमिनीवर प्रतिध्वनित होत होता. त्यांनी एकमेकांची मान पकडली, खेचले आणि त्यांच्या पूर्ण ताकदीने ढकलले. त्यांच्या मुठी धुसरपणे उडत होत्या. एकमेकांच्या छातीवर आणि खांद्यावर आदळल्या दोन्ही वीरांनी भाजीपाल्याच्या तंतूंसारखे एकमेकांचे हातपाय फिरवत ताकदीचे पराक्रम करताना जमाव आश्चर्याने पाहत होता. जसजसे दिवस जात होते तसंच जरासंध थकायला लागला. त्याच्या हालचाली मंदावल्या. त्याच्या फटक्यांची अचूकता कमी होत गेली. कृष्णाने हे दूरवरून पाहिल्यावर भीमाला प्रोत्साहनाचे शब्द कुजबुजला. हे कुंतीपुत्र, ज्या शत्रूला आशावेळी दाबले तर त्याला दाबले जाऊ शकत नाही की तो मरूही शकतो. त्याने भीमाला त्याची शक्ती टिकवून ठेवण्याची, मारण्याच्या परिपूर्ण क्षणाची प्रतीक्षा करण्याची विनंती केली. कृष्णाचे शब्द समजून घेताच भीमाचे डोळे आकुंचित झाले. नवीन संकल्पाने त्याने आपली सर्व शक्ती आणि धैर्य एकत्रित केले. युद्ध नवीन तीव्रतेने पुन्हा सुरू झाले. दोन्ही योद्धे मगच्या भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या संघर्ष काढले. मदत या गजबजलेल्या शहरात तेथील नागरिकांमध्ये भीतीची भावना पसरली होती. जुलमी राजा जरासंधाने आपल्या अतुलनीय सामर्थ्याने आपल्या गिरीवरच या डोंगरा किल्ल्यात असंख्य सम्राटांना कैद केले होते. त्याचे राजभीती आणि दळपजाईने चिन्हांकित होते. भीम हा पराक्रमी योद्धा आणि अर्जुनाचा भाऊ
जरासंधाच्या दृष्टीच्या गाजवटीचा अंत करण्याचा निर्धार करत होता. त्याने यदू राजवंशाचा बुद्धिमान आणि शक्तिशाली नेता कृष्णाचा सल्ला मागितला. हे माणसांमधील वा भीम कृष्णाला म्हणाला, जो प्रचंड सामर्थ्य असूनही मला आव्हान देण्याचे धाडस करतो त्याला मी माफ करणार नाही. भीमाचा संकल्प लक्षात घेऊन कृष्णाने त्याला जरासंधावर आपला पूर्ण रोष सोडण्यास प्रोत्साहित केले. कृष्णाने आग्रह केला, हे भीमा, आज तुझ्या शक्तीचे प्रदर्शन कर, जे तू तुझ्या वडिलांकडून मोरता देवाकडून मिळवलंच. नव्याने निर्धाराने भीमाने जरासंधाला पकडले आणि त्याला 100 वेळा हवेत फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या संघर्षाचा आवाज संपूर्ण शहरात प्रतिध्वनित झाला, ज्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये खळबळ मारली. भीमाची गर्जना जरासंधाच्या मृत्यूशी मिसळली. ज्याने हे ऐकले त्या सर्वांच्या अंतःकरणात भीती निर्माण झाली. स्त्रियांना भीतीपोटी अकाली जन्म दिला गेला आणि अंती पृथ्वी थरथर कापत होती. भीमच्या गुडघ्यावर जरासंधाची शैली तुटले असताना त्याचे निर्जीव राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर पडले होते, जो योद्ध्याच्या अविचल सामर्थ्याचा एक गंभीर पुरावा होता. मगरचे लोक त्यांच्या राजाचे निर्जीव शरीर सोडून घाबरून पळून गेले. भीम आणि अर्जुनाला आपल्या बाजूला ठेवून कृष्ण गिरिवालाकडून जरासंधाच्या आकाशीय गाडीतून बाहेर पडला, जी स्वतः इंद्राकडून मिळवली गेली होती. ती गाडी एक आश्चर्यकारक होती. तिचा वेग वाऱ्याशी स्पर्धा करीत होता आणि त्याचा झेंडा इंद्रधनुष्यासारखा चमकला होता. ते शहरातून बाहेर पडत असताना गरुड हा भव्य पक्षी कृष्णाच्या विचारांनी आकर्षित होऊन त्यांच्या समोर प्रकट झाला. म्हणाले राले त्यांच्या बंदिवासातून मुक्त झाल्यावर ते श्रद्धेने कृष्णाच्या जवळ गेले आणि त्याच्या विलक्षण सद्गुणांचा स्वीकार केला. हे देवकीपुत्र, ते म्हणाले, तू आम्हाला दुःखाच्या खोलीतून वाचवलंस आणि एक उल्लेखनीय प्रतिष्ठा मिळवलीस. हे स्वामी, आम्ही तुला नमन करतो. त्यांच्या शब्दांनी प्रसन्न झालेल्या कृष्णाने त्यांना पूर्ण आश्वासन दिले की राजसूय यज्ञ करण्याच्या त्याच्या प्रयत्नांमध्ये तो युधिष्ठिराला मदत करेल, ज्यामुळे त्याला शाही प्रतिष्ठा मिळेल. राजांनी आनंदाने कृष्णाचे शब्द स्वीकारले आणि त्याला रत्ने भेट दिली. मग ते मदत सोडून जात असताना जरासंधाचा मुलगा सहदेव त्याचे नातेवाईक आणि अधिकारी यांच्यासह कृष्णाकडे गेला. त्याने माणसामधील देव वासुदेव याची पूजा केली. त्याने दागिने आणि मौल्यवान दरडांची मोठी भेटवस्तू अर्पण केली. कृष्णाने आनंदाने सहाला प्रतिष्ठापित केले. हस्तिनापूरच्या गजबजलेल्या राज्यात अर्जुन उंच उभा होता. त्याचे डोळे उत्साहाने आणि उद्देशाने चमकत होते. त्याला नुकताच त्याचा मित्र अग्नीकडून एक भव्य धनुष्य, 2 अक्षलाटा, एक भव्य रथ आणि एक भव्य सभाधर मिळाले होते. जेव्हा तो पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा राजा युधिष्ठिराकडे वळला तेव्हा त्याला त्याचा उत्साह रोखता आला नाही. हे राजा, अर्जुन म्हणाला, मला जे मिळवणे कठीण आहे ते सर्व मिळाले आहे. संपत्ती, सत्ता, मित्र, प्रसिद्धी आणि एक मजबूत सैन्य. आता मला वाटते की इतर राजांनी आम्हाला खंडणी देऊन आपले खजिना भरण्याची वेळ आली आहे. मला योग्य आकाशीय प्रभावाखाली उत्तरेला आपले राज्य म्हणून दावा करण्यासाठी विजय मिळवायचा आहे. त्याचे शब्द जवळजवळ स्पष्ट वाटत असलेल्या अचंबित आत्मविश्वासाने भरलेले होते. राजा युधिष्ठिरची अभिव्यक्ती गंभीर आणि विचारशील झाली. त्याने त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरात उत्तर देण्यापूर्वी अर्जुनाचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. हे भरत वंशातील बैल बाहेर जा, परंतु प्रथम आपल्या पूज्य ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्या. तुम्ही युद्धात बुडाल तेव्हा त्यांच्या प्रार्थना तुमचे रक्षण करतील, तुमच्या शत्रूंना दुःख आणि तुमच्या मित्रांना आनंद मिळवून देतील. तुमचा विजय होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. प्रोत्साहनाच्या या शब्दांसह अजून आपल्या दिव्य ग्रंथात मोठ्या संख्येने सैनिकांनी वेलेला भीम या प्रबळ इच्छाशक्तीच्या भावाने पूर्वेला जिंकण्यासाठी सैन्याचे नेतृत्व केले. तर लोकुलीने सर्व प्रकारच्या युद्धात कुशल होऊन पश्चिमेकडे कूच केले. सहदेवाने आपल्या अविचल समर्पणाने दक्षिणेचा ताबा घेतला. दरम्यान राजा युधिष्ठिर खांडोपस्थमध्ये राहिला, विलासी वस्तूंचा आनंद लुटत होता आणि मित्र आणि नातेवाईकांनी वेढलेला होता. जेव्हा अर्जुनाने उत्तरेकडे प्रवास केला तेव्हा त्याला त्याच्या अधिकाराला आव्हान देण्याचे धाडस करणाऱ्या प्रचंड शत्रूंचा सामना करावा लागला. परंतु त्याच्या अतुलनीय पराक्रमाने आणि ब्राह्मणांच्या आशीर्वादाने त्याने प्रत्येक अडथळ्यावर मात केली आणि उत्तरेला आपले राज्य म्हणून घोषित केले. पूर्वेकडील एक शक्तिशाली राजा भगतला युधिष्ठिराने मिळवलेल्या विजयांची माहिती मिळाली आणि त्याला त्याच्याप्रती एक अविचल निष्ठा जाणवली. त्याने स्वतःला पांडव बंधूंच्या आदरास पात्र सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि विचारले, मी तुमच्यासाठी आणखी काय करू शकतो. त्याचे शब्द सखोल भक्तीने भरलेले होते, जे संपूर्ण राज्यात प्रतिध्वनित झाले. मोठ्या बदलाच्या
आणि उलथापालथीच्या या युगात पांडव खंबीरपणे उभे राहिले. त्यांचे बंधन पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले. जसजसे त्यांनी आपले साम्राज्य विस्तारले तसतशी त्यांची नावे शौर्य, शहाणपण आणि अर्धाण्याचे समानार्थी बनली. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी राजा युधिष्ठिर होता, जो एक न्यायी शासक होता, ज्याने सत्ता आणि करुणा यांच्यातील नाजूक संतुलन राखताना आपल्या भावांना महानतेकडे मार्गदर्शन केले. त्यांच्या राजवटीत राज्याची घबराट होत असताना ते पराक्रमी पांडवांच्या संरक्षणाखाली राहत होते, हे जाणून लोक आनंदित झाले. जसजसे वैशंपायन अर्जुनाच्या विजयांची कथा सांगत राहिले तसच ते असे बोलले. कुंतीचा मुलगा धनंजयने भगदत्ताला उत्तर दिले, जर तू असे करण्याचे वचन दिलेस तर मी समाधानी आहे. आणि राजा प्राग्ज्योतिषाला पराभूत करण्याचे मान्य करून धनंजय उत्तरेकडे निघाला. खजिन्यांच्या स्वामीच्या मार्गदर्शनाखाली त्या पराक्रमी योद्धा अर्जुनाने डोंगराळ प्रदेश आणि त्यांच्या बाहेरील भाग तसेच डोंगराळ प्रदेश जिंकले. त्याने सर्व पर्वत आणि त्यांच्या राजांना त्याच्या अधिपत्याखाली आणले, त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आणि त्यांचा स्नेह मिळवला. जसा तो प्रवास करत होता तसच अर्जुनाचे ढोल जमिनीवर गुंजत होते. त्यानंतर त्याच्या रथाच्या चाकांचा गडगडाट आणि हत्तींचा गडगडाट. त्याचे पुढचे लक्ष उलुकाचा राजा वृहंत होता, जो 4 प्रकारच्या सैन्याने बनलेल्या प्रचंड सैन्यासह त्याच्या शहरातून बाहेर पडला. वृहंत आणि अर्जुन यांच्यातील लढाई भयंकर आणि तीव्र होती, परंतु शेवटी पांडूचा मुलगाच अप्रतिरोधक ठरला. पण अर्जुनाच्या पराक्रमाची बरोबरी करू शकत नाही. हे लक्षात आल्यावर वृहंताने आपली सर्व संपत्ती घेऊन त्याच्याकडे येऊन आपले राज्य समर्पण करण्याचा प्रस्ताव दिला. अर्जुनाने हा प्रस्ताव स्वीकारला, परंतु तो त्याच्या निष्ठावान राहण्याचे वृहंताकडून वचन घेण्यापूर्वीच त्याने तो स्वीकारला नाही. त्यानंतर वृहंत त्याच्या बाजूने होता आणि अर्जुनाने सेनबिंदूच्या विरोधात कूच केले, ज्याला त्याने लवकरच त्याच्या राज्यातून हाकलून दिले. त्यानंतर अर्जुनाने आपले लक्ष मोडपुरा, वामदेव, सुदामन, सुसांकुल, कुत्तर, उलुका आणि त्या देशांतील राजांकडे वळवले. त्याने त्या सर्वांचा पराभव केला आणि आपल्या वाढत्या साम्राज्यात त्यांची राज्ये जोडली. तथापि युधिष्ठिरच्या आदेशानुसार अर्जुनाने या प्रदेशांविरुद्ध सैन्याचे नेतृत्व केले नाही, तर त्याऐवजी आपले सैन्य पाठवले. सेनबिंदूपासून अर्जुन पुन्हा एकदा पूर्वीच्या वंशातील राजा विश्वोत्सवाविरुद्ध निघाला. राजाच्या वतीने लढणारे शूर गिर्यारोहक अर्जुनाच्या सामर्थ्याशी बरोबरी करू शकले नाही आणि त्याने आपल्या सैन्याच्या मदतीने त्यांचे शहर काबीज केले. पूर्वराजा आणि पर्वतांमध्ये राहणाऱ्या दरोडेखोर जमातीवर विजय मिळवल्यानंतर अर्जुनाने उत्सव संतेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 7 जमातींना आपल्या अधिपत्याखाली आणले. त्यानंतर अर्जुनाने आपले लक्ष काश्मीरच्या क्षत्रियांकडे वळवले. त्यांच्या शूर योद्ध्यांचा पराभव केला आणि त्यांना पराभूत केले. त्याने 10 लहान सरदारांसह राजा लोहितावरही विजय मिळवला. त्रिगर्त, दरो, कोकोणादास आणि इतर अनेक क्षत्रियांनी अर्जुनाच्या प्रतिला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरीस त्यांचा पराभव झाला. जसजसा तो पुढे सरकत होता, अर्जुनाने अविसारी हे रमणीय शहर काबीज केले. त्यानंतर रोचमाराने पांडवांच्या भव्य क्षेत्रात इंद्राचा मुलगा आणि काविचल आत्म्याचा योद्धा अर्जुन एका भव्य साहसाला सुरुवात केली. त्याचा प्रवास त्याला बर्फाने झाकलेल्या पांढऱ्या पर्वतांच्या पलीकडे घेऊन गेला, जिथे त्याने दुर्मपुत्राने राज्य केलेल्या लिंपुरुजाच्या भूमीवर विजय मिळवला. अर्जुनाच्या युद्धातील पराक्रमाने या प्रदेशावर एक अमिट ठसा उमटवल्यामुळे खोऱ्यांमधून विरुद्धचा संघर्ष प्रतिध्वनित झाला. त्याचे राज्य दृढपणे प्रस्थापित झाल्यानंतर त्याने भूकांद्वारे शासित प्रदेश कर्नाटकच्या दिशेने कूच केले. जेव्हा त्याने या नवीन क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा अर्जुनाने सलोख्याचे धोर अवलंबले आणि लोकांची मने आणि मन जिंकले. त्याच्या आगमनाला आश्चर्य वाटले जेव्हा त्याने मानस सरोवर पाहिले, जे त्याच्या सभोवतालच्या भूप्रदेशाचे सौंदर्य प्रतिबिंबित करणारे स्फटिकासारखे पाणी आहे. या पवित्र ठिकाणी राहणाऱ्या पूज्य ऋषी ऋषींनी त्यांच्या उपस्थितीने या भूमीला आशीर्वाद दिला. असे म्हटले जाते, अर्जुनाने हयानाचा विजय जलद आणि निर्णायक होता, कारण त्याने गुकांच्या प्रदेशाला लागून असलेल्या गंधर्वांनी राज्य केलेल्या प्रदेशांवर ताबा मिळवला होता. त्यानंतर विजेतेचे लक्ष उत्तर हरिवंशाच्या देशाकडे वळले, जे मानवी आक्रमणासाठी अवैध असल्याची अफवा होती. सीमा रक्षक, सामर्थ्य आणि ऊर्जेचे राक्षस अर्जुनाच्या पुढे जाण्याच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले.
शूर अंतकरणाने त्यांनी योद्धेसमोर आपला खटला सादर केला. हे प्रिताच्या मुला, हा देश तू जिंकू शकत नाहीस. जर तू तुझा चांगला शोध घेत असेल तर तिथून परत जा. त्यांनी त्याला इशारा दिला की जो कोणी उत्तर हरिवंशात प्रवेश करेल त्याचा नाश होईल, आणि मानवी डोळ्यांनीही त्याच्या हद्दीत काहीही दिसत नाही. अर्जुनाने त्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याची अभिव्यक्ती म्हणजे विचारांचा मुखवटा. त्याने उत्तर दिले, न्यायी आणि शहाणा युधिष्ठिराने शाही प्रतिष्ठा मिळवावी अशी माझी इच्छा आहे. जर तुमची जमीन मानवांच्या विरोधात असेल तर मी त्यात प्रवेश करणार नाही. अर्जुनाचा हेतू समजून रक्षकांनी त्याला एक पर्याय सादर केला. त्यांनी युधिष्ठिराला आकाशीय कपडे, दागिने, रेशीम आणि दैवी उत्पत्तीच्या कातडीच्या रूपात खंडणी देऊ केली. अशा प्रकारे पुरुषांमधील नायकाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि उत्तर हरिवंशातून निघून गेला. त्याची मोहीम ही क्षेत्रीय जमाती आणि दरोडेखोर या दोघांविरुद्ध लढल्या गेलेल्या असंख्य युद्धांपैकी एक होती, ज्यात अर्जुन प्रत्येक वेळी विजयी झाला. त्याच्या विजयातून त्याने मिळवलेली संपत्ती अफाट होती. मौल्यवान रत्ने, दागिने, दुर्मिळ जातीचे घोडे आणि श्वास रोखून धरायला लावणारे प्राणी. जेव्हा तो एका प्रचंड सैन्याने विडलेले सक्रप्रस्थ शहरात परतला तेव्हा पार्थने युद्धातील लूट युधिष्ठिराला, न्याय सम्राटाला देऊ केली संपत्ती आणि खजिना राजासमोर सादर करण्यात आला, जो अर्जुनाच्या यशाने प्रसन्न झाला. त्यानंतर नायक राजवाड्यातील एका कक्षात निवृत्त झाला. जसजसे वय संपायने भीमसेनाच्या विजयांची कथा सांगण्यास सुरुवात केली तसंच हे वातावरण अपेक्षेने भरलेले होते. पांडूचा मुलगा पराक्रमी योद्ध्याने न्यायी राजा युधिष्ठिर याचा आशीर्वाद घेतला होता, आणि आता त्याच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड सैन्य घेऊन पूर्वेकडे कूच केले. भीमसेनाचे यजमान हे पाहण्यासारखे दृश्य होते. योद्धा हाती आणि घोड्यांचा एक विशाल समुद्र सर्व सुसज्ज आणि युद्धासाठी सज्ज ते जमिनीवर फिरत असताना त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती आणि त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या शत्रूंच्या मनक्यांना थरथरत होता. भीमसेनाच्या प्रवासाचा पहिला टप्पा पांचालांचा महान देश होता. मुत्सद्देगी आणि लष्करी सामर्थ्याच्या मिश्रणाने त्याने या शक्तिशाली जमातीवर विजय मिळवण्यास सुरुवात केली. त्याच्या शब्दामध्ये मधु गोडवा भरला होता आणि त्याच्या कृती कोणत्याही भाषणापेक्षा मोठ्याने बोलल्या. भीमसेनाच्या सैन्याची अजिंक्यता लक्षात घेऊन पांचालांनी त्याच्या इच्छेस त्वरित शरणार्थी पत्करली. पंचाल आपल्या नियंत्रणाखाली असताना भीमसेनाने आपले लक्ष गंडक आणि विधानकडे वळवले. या जमातीवर सहज विजय मिळवल्यामुळे त्याच्या शौर्याला मर्यादा नव्हती. दर्शवणार नाही. त्याच्या रागाचा भार जाणवला आणि त्यांचा राजा सुधर्मन याला युद्धात भीमसेनाशी सामना करण्यास भाग पाडले गेले. भीमसेन आणि सुधर्मन यांच्यातील द्वंद्व हा बघण्यासारखा एक देखावा होता. दोन योद्धे स्टील आणि घामाच्या वेगळेपणात भिडले. त्यांचे फटके वादळी दिवशी मेघगर्जनेसारखे संपूर्ण भूप्रदेशात वारले. शेवटी भीमसेनात विजयी झाला, परंतु सुधर्मनच्या शौर्याने तो इतका प्रभावित झाला की त्याने त्याला त्याच्या सैन्याचा सेनापती म्हणून नियुक्त केले. आपल्या मागे हा विजय घेऊन भीमसेनाने पूर्वेला कूच केले आणि पराभूत शत्रूंचा माग मागे सोडला. त्याचे पुढचे लक्ष अश्वमेधचा राजा रोचमान होता, जो आपल्या सैन्याच्या शिखरावर पर्वतरांगाप्रमाणे उभा राहून विजयाचा मार्ग आठवत होता. परंतु भीमसेन निर्लज्ज होता आणि त्याने आपल्या तलवारीच्या काही वेगवान फटक्याचं राजाचे संरक्षण मोडून काढले आणि विजयाचा दावा केला. पूर्वेकडील प्रदेश आता भीमसेनाच्या चरणी पडला होता. तेथील लोक त्याच्या अविचल सामर्थ्याने घाबरले होते. जेव्हा तो दक्षिणेकडे प्रवास करत होता तेव्हा त्याला सुकुमार आणि सुमित्र त्या राजांचा सामना करावा लागला, ज्यांनी अद्याप त्याच्या इच्छेस शरणार्थी पत्करली नव्हती. परंतु भीमसेन मन वळवण्यात पारंगत होता आणि काही चांगल्या निवडलेल्या शब्दांनी त्याने त्यांना आपल्या बाजूला केलेला. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि निसर्गावर एक उबदारणारी चमक दाखवली, तसंच भीमसेनाचे विचार युधिष्ठिरच्या पुढे आज्ञेकडे वळले. त्याला चिदीचा राजा शिशुपाल याच्या विरोधात कूच करण्याची आणि त्याला त्याच्या नियंत्रणाखाली आणण्याची सूचना देण्यात आली होती. एक दीर्घ श्वास घेऊन तो चिदीच्या दिशेने निघाला. बोंद्राच्या काळात पांडूंचा मुलगा पराक्रमी भीमाने अनेक विजयांची मालिका सुरू केली, ज्याने इतिहासाच्या इतिहासात एक अमिट छाप सोडली. त्याचे पहिले आव्हान कुमाचा शासक राजा श्रेणीमत याच्या रूपात आले, ज्याला त्याने सहजपणे पराभूत केले. या विजयानंतर लवकरच कोसळचा राजा बृहद्वालावर आणखी एक विजय झाला. योद्धा म्हणून भीमाचे पराक्रम वाढतच गेले
आणि त्यानंतर त्याने अयोध्येचा पराक्रमी राजा दीर्घाग्नावर आपले लक्ष केंद्रित केले. या दोन दिग्गजांमधील लढाईने पृथ्वीचा पायाच हादरून टाकला. परंतु शेवटी भीम विजयी झाला. त्याचे विजय तेथेच थांबले नाहीत. त्याने गोपांकक्षाचा देश आणि उत्तरेकडील कोसल तसेच मल्ल राज्यही आपल्या नियंत्रणाखाली आणले. जेव्हा तो उत्तरेकडे जात होता तेव्हा भीमाला हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ओलसर प्रदेशाचा सामना करावा लागला, जिथे त्याने लवकर संपूर्ण प्रदेश ताब्यात घेतला. त्याचे पराक्रम आता दंतकथेचा विषय बनले होते. विविध देश त्याच्यापुढे पिकेल्या फळासारखे पडले होते. प्रचंड ऊर्जा आणि सामर्थ्यवान असलेला भीम त्याच्या विजयाच्या प्रयत्नात अविचल होता. त्याच्या यादीत पुढे भलताचे राज्य होते, ज्याचा शासक सुक्तिमंतक हा एक प्रचंड शत्रू असल्याचे सिद्ध झाले. तथापि भीमाच्या निव्वळ सैन्याने अखेरीस राजाची सुरक्षा मोडून काढली आणि त्याला शरणार्थी पत्करण्यास भाग पाडले गेले. या विजयानंतर दुसरा विजय झाला, कारण भीमाने काशीचा अविचल राजा सुबाहूचा पराभव केला. पंडूच्या मुलाने आपल्या विजयाची मोहीम सुरू ठेवली तेव्हा त्याला सुपाचा जवळच्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या महान राजा क्रथाचा सामना करावा लागला. भीमाचे युद्धातील पराक्रम राजासाठी खूप जास्त सिद्ध झाले आणि अखेरीस त्याला शरण जाण्यास भाग पाडले गेले. या विजयाने विजयांच्या दीर्घ मालिकेची सुरुवात झाली, कारण भीमाने मत्स्य, मलाळ आणि पार्श्वभूमीचा पराभव केला. भीमाचे विजय आता त्याला उत्तरेकडे घेऊन गेले, जिथे त्याला अनेक शक्तिशाली राज्यांचा सामना करावा लागला. त्याने मदार, महिदार आणि सोमद यांना सहजपणे पराभूत केले आणि नंतर आपले लक्ष वत्सभूमीकडे वळवले, ज्यावर त्याने निव्वळ सैन्याने विजय मिळवला. भार्गांचा शासक तसेच मिशाद आणि मणिमत देखील त्याच्यापुढे पडले. कुंतीच्या पराक्रमी मुलाने आपली मोहीम सुरू ठेवली तेव्हा त्याला दक्षिणेकडील अनेक राज्यांचा सामना करावा लागला, जे त्याच्या पराक्रमाची बरोबरी करू शकले नाहीत. त्याने दक्षिणेकडील मल्ल आणि भगवंता पर्वतांवर क्वचितच कोणत्याही प्रयत्नातून विजय मिळवला आणि नंतर आपले लक्ष सामा आणि वर्मकांकडे वळवले, ज्यांना त्याने केवळ धोरणाद्वारे पराभूत केले. भीमाचे पुढचे आव्हान विदेहचा शक्तिशाली राजा जनकाच्या रूपात आले. तथापि ही लढाई निर्णायक ठरली. कुरु राज्याच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता, जेव्हा युधिष्ठिरचा धाकटा भाऊ सहदेव एक भव्य साहस सुरू करण्याच्या तयारीत होता. त्याच्या आदेशानुसार एक शक्तिशाली सैन्य घेऊन तो आपल्या मोठ्या भावाचे आशीर्वाद आणि स्नेह घेऊन दक्षिणेकडे निघाला. जसजसे ते देश ओलांडत गेले तसच ते सहदेवाच्या सामर्थ्याने सहजपणे पराभूत झालेल्या सुसेनांना भेटले. मत्स्यचा गाजा त्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर अधिराजांचा पराक्रमी गाजा दंतोक्र आला. प्रत्येक विजयासह कुरु योद्ध्याची प्रतिष्ठा वाढली आणि त्याने लोकांचा आदर मिळवला. त्यानंतर सहदेवाने मत्स्यांच्या देशाकडे आपले लक्ष वळवले, जिथे सुकुमार आणि सुमित्राला त्याच्या नियंत्रणाखाली आणले गेले. राजकुमारांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि धोरणात्मक विचारामुळे त्याला पश्चात मिशाक आणि गोस्रिंदाच्या उंच टेकडीवर विजय मिळवता आला. त्याने पृथ्वीचा शक्तिशाली स्वामी सिनीमतला देखील पराभूत केले. पुढे दक्षिणेकडे कूच करत असताना सहदेवाचा सामना कुंतीभोशी झाला, ज्याने स्वेच्छेने त्याचे राज्य स्वीकारले. त्यानंतर राजकुमार चारमारुतीच्या किनाऱ्याकडे निघाला, जिथे त्याला जमवातचा मुलगा भेटला, ज्याचा भूतकाळात वासुदेवाने पराभव केला होता. संख्या जास्त असूनही सहदेव विजयी झाला आणि त्याने आपले विजय सुरूच ठेवले. त्यानंतर पराक्रमी योद्ध्याने शेखांना पराभूत केले, त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आणि विविध मौल्यवान रत्ने आणि संपत्तीचा दावा केला. त्याने पराभूत जमातीशी युती केली आणि नर्मदेच्या किनाऱ्यावरील देशांकडे कूच केले. तेथे त्याने अवंतिविंदा आणि अनुविंदा या दोन वीर राजांचा पराभव केला, ज्यांना मोठ्या सैन्याचा पाठिंबा होता. विजयानंतर सहदेवाने आपले लक्ष भोजकट शहराकडे वळवले, जिथे त्याच्यात आणि राजा भीष्मकामध्ये 2 दिवस भयंकर युद्ध झाले. परंतु संख्या जास्त असूनही राजकुमार विजयी झाला. त्याने केवळ भीष्मकच नव्हे तर कोसलचा राजा आणि वेनमार नदीच्या काठावरील प्रदेशांचा शासक यांनाही पराभूत केले. त्यानंतर वीराने युद्धात नटकीय आणि हेरामक या दोघांचाही पराभव केला, मरुदेशावर ताबा मिळवला आणि मुंदग्रामाला शरणार्थी पत्करायला भाग पडले. सहदेवाच्या सामर्थ्य आणि धोरणात्मक विचारांमुळे त्याला नाचिन आणि अरुकांच्या पराक्रमी राजांचा तसेच विविध वन राजांचा पराभव करता आला. पुढे दक्षिणेकडे
कूच करत असताना राजकुमार राजा वादरीपाशी भिडला, ज्याचा सहदेवाच्या सामर्थ्याने पराभव झाला. त्यानंतर योद्धा पांढऱ्याच्या दिशेने निघाला, जिथे त्याने त्याच्या राजाशी एक संपूर्ण दिवस भयंकर लढाई केली. विजयी होऊन सहदेवाने किष्किंधेच्या प्रसिद्ध गुहांकडे कूच करत आपले विजय सुरू ठेवले. तेथेच त्याला मैंदा आणि द्विविदा या दोन शक्तिशाली माकडराजाचा सामना करावा लागला. खंडाप्रस्थच्या भूमीवर पांडूचा मुलगा नकुल याच्या भोवती एक शक्तिशाली सैन्य जमले. ते पश्चिमेकडे निघाले तेव्हा पृथ्वी थरथरत होती. त्यांच्या युद्धाची किंचाळे आणि रथाची चाके भूप्रदेशातून घडघडत होती. नकुलाचे गंतव्यस्थान रोरोलीत एक डोंगरा देश होता, ज्याला कार्तिकीय आकाशीय सेनापती प्रिय होता. जसजसे ते जवळ आले, कवा अपेक्षेने दाट होत गेली. रोहितामध्ये प्रवेश केल्यावर नकुलाच्या सैन्याचा त्यांच्या भूमीचे शौर्याने रक्षण करणाऱ्या भयंकर योद्ध्याशी संघर्ष झाला. ही लढाई अनेक दिवस चालली. दोन्ही बाजूंनी हाणामारी केली आणि कोणीही वचड झाले नाही. परंतु नकुला त्याच्या अविचल निर्धाराने प्रेरित होऊन अखेरीस शत्रूच्या सीमारेषा ओलांडून विजयाचा दावा करत होता. रोहिताच्या नियंत्रणाखाली असताना नकुलाने आपले लक्ष सहिष्याच्या वाळवंटातील भूमीवर जीवन आणि विपुलतेने भरलेला प्रदेश ताब्यात घेण्याकडे वळवले. त्याच्या सैन्याने टेकड्या ओलांडताना त्यांना विरोध करण्याचे धाडस करणाऱ्या प्रत्येक जमातीवर विजय मिळवत तो अविचलपणे पुढे सरकला. प्रत्येक विजयाबरोबर प्रसिद्ध नकुलाची प्रतिष्ठा वाढत गेली. ज्यांनी एकेकाळी त्याला विरोध केला होता त्यांच्या अंतःकरणात भीती निर्माण झाली. पुढे पश्चिमेकडे जात असताना नकुलाला एक शहाणा आणि शक्तिशाली ऋषी राजा आक्रोश याचा सामना करावा लागला. त्यांची भेट अमानवीय नव्हती, कारण आक्रोश आक्रमण करणाऱ्या सैन्याच्या विरोधात ठामपणे उभा होता. तरीही नकुलाचा अविचल उत्साह आणि अविचल संकल्प त्यावर मात करणे खूप मोठे सिद्ध झाले. ऋषी राजाने अखेरीस नकुलाचे वर्चस्व मान्य करत शरणार्थी पत्करिंपुलाने दशरना शिव त्रिकर्ता अमोष्टवालो कर्नाट मध्यमके वट्टदन आणि मिश्र जमातींना आपल्या अधिपत्याखाली आणल्यामुळे विजय अखंडपणे चालू राहिले. त्याच्या सैन्याने पर्वत आणि दऱ्या पार केल्या. त्यांच्या पार्श्वभूमीवर पराभूत शत्रूंचा मामू सोडला. त्याच्या काळातील महान योद्धा म्हणून नकुलाची प्रतिष्ठा दूरदूरपर्यंत पसरली. शेवटी तो समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचला, जिथे ग्रामीण लोक राहत होते आणि शूद्र आणि अभिरस सरस्वतीच्या किनाऱ्यावर राहत होते. पराक्रमी योद्ध्याने त्याच्या मार्गात उभ्या असलेल्या सर्वांवर विजय मिळवला, ज्यात मासेमारी करून राहणारे आणि डोंगरावर राहणाऱ्या लोकांचा समावेश होता. त्याचे राज्य अमरा, उत्तर अतिशय दिवेकुट्टा आणि द्वारपाल या 5 नद्यांच्या परिसरापर्यंत विस्तारले. आपल्या मोहिमा पूर्ण केल्यानंतर नकुलाने या दोघांचा महाग राजा वासुदेव याच्याकडे दूत पाठवले. संदेशवाहकांनी नकुलाचा हेतू सांगितला. त्याने जिंकलेल्या भूमीवर त्याने आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. नकुलाच्या पराक्रमाने प्रभावित होऊन वासुदेवाने त्याचा प्रभाव स्वीकारला आणि आपली निष्ठा दर्शवली. वासुदेवाच्या पाठिंब्याने नकुलाने मद्रासच्या सकल या शहराकडे आपला प्रवास सुरू ठेवला. तिथे तो सल्याला भेटला. हस्तिनापूरच्या राज्यात युधिष्ठिरच्या सुज्ञक आणि न्याय गाजवटीत लोक त्यांच्या राजाशी सुसंवाद साधत राहिले. जमीन सुपीक होती आणि आकाशाने मुबलक पाऊस पडला, ज्यामुळे शहरे आणि गावे समृद्ध झाली. गुरे मोकळेपणाने चरत होती. शेतीची भरभराट झाली आणि व्यापार भरभराटीला आला. दरोडेखोर आणि फसवणूक करणारे देखील एकमेकांशी प्रामाणिक होते आणि दुष्काळपूर महामारी किंवा अकाली मृत्यू होत नव्हते. युधिष्ठिरच्या सद्गुणी राजवटीचा परिणाम म्हणून त्याचा खजिना प्रामाणिक मार्गाने मिळवलेल्या संपत्तीने भरून गेला. त्याच्या मित्रांनी आणि सल्लागारांनी त्याला जमा झालेली संपत्ती श्रेष्ठ ब्राह्मण आणि देवांना समर्पित करण्यासाठी एक भव्य यज्ञ राजसूय यज्ञ साजरा करण्याचा आग्रह केला. त्यांनी त्याला विलंब न करता व्यवस्था करण्याची विनंती केली. तेवढ्यात द्वारकाचा दैवी राजकुमार कृष्ण एक प्रचंड खजिना घेऊन हस्तिनापुरात पोहोचला. त्याच्याबरोबर त्याचे पराक्रमी सैनिक आणि रस्त्यांवरून घडघडत चाललेली रथाची चाके होती. लोक त्याच्या उपस्थितीमुळे आनंदित झाले, जणू एखादा गडद प्रदेश सूर्याने प्रकाशित झाला आहे किंवा सौम्य वाऱ्याने ताजेतवाने झाले आहे. युधिष्ठिराने कृष्णाचे प्रेमाने स्वागत केले आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. कृष्ण आरामात बसल्यानंतर युधिष्ठिराने त्याला मोठ्या आदराने संबोधित केले. हे कृष्ण, तुझ्या दैवी आशीर्वादामुळेच मला ही अफाट संपत्ती प्राप्त झाली आहे. मला ती पवित्र नियमानुसार श्रेष्ठ ब्राह्मणांना आणि यज्ञाच्या वाहकांसाठी समर्पित करायची आहे. त्याने कृष्णाकडे राजसूय यज्ञ साजरा करण्याची परवानगी मागितली. एकतर यज्ञात स्वतः स्थापित करून
किंवा कृष्णाला ते करण्यास सांगितले. युधिष्ठिरच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या कृष्णाने त्याच्या सद्गुणांचे कौतुक केले. हे राजा, तू शाही प्रतिष्ठेला पात्र आहेस. महान यज्ञ तुझ्याद्वारे केला जावा. मी त्याच्या हेतूसाठी एखाद्या पदावर मदत करेन. त्याने युधिष्ठिरच्या आज्ञा पाळण्याचा आणि त्याला यश प्राप्त करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव दिला. श्रीकृष्णाच्या आगमनाने त्याचा संकल्प आधीच फलरूप झाला आहे असे सांगून युधिष्ठिर अतिशय आनंदित झाला. त्याने आपल्या भावांना आणि सल्लागारांना यज्ञासाठी विलंब न करता साहित्य गोळा करण्याचे आदेश दिले. पांडव बंधूंपैकी ज्येष्ठ असलेल्या सहदेवाला ब्राह्मणांच्या निर्देशानुसार यज्ञासाठी आवश्यक वस्तू गोळा करण्यासाठी लोकांची नेमणूक करण्याचे काम देण्यात आले होते. सत्यवतीचा मुलगा द्वैपायन याने प्रतिष्ठित ब्राह्मणांना बलिदानाचे पुजारी म्हणून नियुक्त केले. त्या सुसमान वैदिक स्तोत्रांचा गायक बनला. यज्ञात स्वतः युधिष्ठिराने ब्रह्मदेवाची भूमिका स्वीकारली आणि त्याच्या भावांना त्याला मदत करण्यासाठी नियुक्त केले गेले. या पुरुषांच्या शिष्यांना आणि पुत्रांना होट्राप म्हणून नियुक्त केले गेले, जे वेद आणि त्यांच्या शाखांमध्ये पारंगत होते. तयारी पूर्ण केल्यानंतर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि इतर लोकांना आमंत्रित करण्यासाठी दूत पाठवण्यात आले. हस्तिनापूर शहरावर सूर्य उगवत असताना पांडूचा पुत्र सदैव विजयी असलेला नकुल आपल्या भाव युधिष्ठिरच्या भव्य राजसूय यज्ञासाठी भीष्म आणि धृतराष्ट्राला आमंत्रित करण्यासाठी निघाला. आनंदाने भरलेल्या अंतकरणाने नकुलाने औपचारिकपणे कुरुकुळातील ज्येष्ठ सदस्यांना त्यांच्या पूज्य गुरुसह निमंत्रण दिलेला. युधिष्ठिरच्या बलिदानाची बातमी दूरदूरपर्यंत पसरली होती आणि लवकरच विविध देशातील इतर शेकडो क्षत्रिय हस्तिनापुराला जाऊ लागले. पांडवांच्या बलिदानाच्या हवेलीचे वैभव पाहण्याचे आणि त्यांच्या परोपकारी राजाला आदरांजली वाहण्याचे वचन देऊन ते आकर्षित झाले. त्यापैकी दुर्योधनच्या नेतृत्वाखालील कौरव बंधू तसेच स्वशकुनी, अचल घोषाका आणि कर्ण यासारख्या इतर प्रमुख व्यक्ती होत्या. हस्तिनापुरात पोहोचताच राजाचे भव्यतेने आणि समारंभाने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीच्या पुढे जाणाऱ्या ब्राह्मणाने रस्त्यांवर रांगा लावल्या होत्या. त्यांचे पवित्र धागे वाऱ्यामध्ये हळुवारपणे हलत होते. धृतराष्ट्र आणि भीष्म विदुरासह बलिदानाच्या हवेलीच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. त्यांची अंतःकरणे आनंदाने आणि अपेक्षेने भरलेली होती. आगमनानंतर त्यांना विलासी हवेली घेण्यात आल्या, ज्या सौंदर्यात कैलासच्या कड्यांना टक्कर देत होत्या. या भव्य वास्तू टाक्या, उंच झाडे आणि सर्व प्रकारच्या फर्निचरने सुशोभित होत्या. त्यांच्या भिंती उंच आणि पांढऱ्या धुळलेल्या होत्या. त्यांच्या खिडक्या सोनेरी जाळ्याने झाकलेल्या होत्या आणि त्यांच्या आतील बाजूस होत्याच्या रांगणा होत्या. मजले महागड्या गालिचांनी बनलेले होते आणि दारे आणि प्रवेशद्वार दर्दीला सामावून घेण्या इतके रुंद होत्या. ज्यांनी या भव्य हवेल्यांमध्ये विश्रांती घेत असताना त्यांना राजा युधिष्ठिर असंख्य सदस्यांनी वेढलेला आणि पवित्र यज्ञ करताना दिसला. यज्ञाची हवेली सक्रियतेने जिवंत होत असताना हवा, आवळा आणि फुलांच्या गोड सुगंधाने भरलेली होती. असे वाटत होते की जणू काही स्वर्गच हस्तिनापुरावर उतरला होता. पांडवांभोवती देव जमले होते. युधिष्ठिराने केलेल्या बलिदानाची भव्यता पाहून विविध देशांतील राजे आणि ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. त्यांनी यापूर्वी असे काही पाहिले नव्हते. बलिदानाच्या हवेलीची भव्यता केवळ धर्माच्या तत्वांचे मूर्त रूप असलेल्या राजा युधिष्ठिर यात त्याच्या रहिवाशाच्या भव्यतेशी जुळली होती. जसं दिवस पुढे सरकत गेला तससे पांडवांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या भव्य यज्ञात सहभागी होण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असलेले राजे दूरदूरून येत राहिले. त्यांच्यामध्ये राम, अनिरुद्ध, कनद आणि सारण यांच्या नेतृत्वाखालील पराक्रमी ऋषणी तसेच ददा, प्रद्युम्न, शामव आणि चारुदेशयन यासारख्या इतर प्रमुख व्यक्तींचा समावेश होता. पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर भव्य यज्ञमंडपात जात असताना कुरुराज्याच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. त्याने या क्षणाची तयारी करण्यात अनेक वर्षे घालवली होती आणि आता त्याचे आजोबा आणि गुरु यांच्या आशीर्वादाने तो राजसूय यज्ञ सुरू करण्यास तयार होता. जेव्हा तो सभागृहाच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याचे अनेक परिचित चेहऱ्यांनी स्वागत केले. भीष्म, द्रोण, कृपा, अश्वत्थामा, संजय आणि इतर अनेक ज्यांना भव्य समारंभात विविध भूमिकांसाठी नियुक्त करण्यात आले होते. युधिष्ठिर त्यांचे डोळे भेटला आणि खोल धनुष्याने त्या सर्वांना संबोधित केले. प्रिय मित्रांनो, या महान प्रयत्नात मला मदत का? आमच्या समोर असलेला हा खजिना दावा करण्यासाठी तुमचा आहे. एकमेकांशी सल्लामसलत करा आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे
मला मार्गदर्शन करासन माननीय पाहुण्यांच्या सभेने एक सुरात मान डोलावली. त्यांचे चेहरे उत्साहाने उजळले. युधिष्ठिर नंतर त्या प्रत्येकाला एक विशिष्ट कर्तव्य सोपवण्यासाठी पुढे गेला. दुःशासनाला अन्न आणि इतर विलासी वस्तूंच्या वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर अश्वत्थामाची ब्राह्मणांच्या गरजा भागविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. दूरदूरून आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या राजांना परत पूजा करण्याची जबाबदारी संजयकडे सोपवण्यात आली. भीष्म आणि द्रोण या दोन ज्ञानिक आणि आदरणीय ऋषींना बलिदानाचे प्रत्येक पैलू निर्दोषपणे पार पाडण्याचे काम सोपवण्यात आले होते. रत्ने आणि मौल्यवान रत्नांचे तज्ज्ञ असलेल्या कृपयालांना हिरे, सोने, मोती आणि इतर खजिन्यांच्या वितरणाची जबाबदारी देण्यात आली होती. आणि म्हणून सभेच्या प्रत्येक सदस्याला या भव्य प्रदर्शनात भूमिका बजावण्याची जबाबदारी देण्यात आली. तयारी जसजशी पूर्ण होत गेली तसतशी धुपाचा गोड सुगंध आणि मंत्रांच्या सौम्यपठणाने हवा भरून गेली. देव स्वतः उपस्थित दिसत होते. त्यांचे दिव्य रथ एखाद्या अदृश्य शक्तीने ओढलेल्या यज्ञगृहाच्या वर फिरत होते आणि युधिष्ठिर भक्तीने भरलेल्या अंतकरणाने राजसूय यज्ञाला सुरुवात केली. ज्यात 6 अग्नी आणि ब्राह्मणांना भव्य भेटवस्तू देण्यात आल्या. राजाने त्या सर्वांना मौल्यवान दागिने, सुंदर रेशीम आणि विदेशी मसाले अशा भव्य भेटवस्तू भेट दिल्यावर सभा आनंदाने जल्लोषात उसळली. देव स्वतः प्रसन्न झाले. त्यांचे आशीर्वाद शुद्ध लोणी होम आणि महान ऋषींनी ओतलेल्या नैवेद्यांच्या रूपात प्रकट झाले. ब्राह्मणही आनंदित झाले. त्यांनी बलिदानाची भेट स्वीकारताना त्यांचे चेहरे कृतज्ञतेने उजळले. जसजसा पुढे सरकत गेला तसतशी सभागृहाचा आकार वाढत गेला. युधिष्ठिराला आदरांजली वाहण्यासाठी दूरदूरून राले येत होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाने संपत्तीचा खजिना आणला. सोने, दागिने आणि मौल्यवान दगड जे संध्याकाळच्या प्रकाशात ताऱ्यांसारखे चमकले. आणि युधिष्ठिराने शस्त्रासह पवित्र परिसराच्या मध्यभागी जिथे भव्य यज्ञ चालू होता, पूज्य ऋषिक आणि आमंत्रित राजे आतील आवारा एकत्र जमले. त्यापैकी नारद प्रख्यात ऋषी आपल्या सहऋषीसोबत बसले. त्याचे डोळे एका स्पष्ट रात्री ताऱ्यांसारखे चमकले. हवा विद्वान त्याच्या आवाजाने भरलेली होती, कारण ते विविध विषयांवर मोठ्या उत्कटतेने आणि दृढनिश्चयाने चर्चा करत होते. काही जण चांगल्या निवडलेल्या शब्दांनी वाद घालत होते, ज्यामुळे कमकुवत स्थिती अधिक मजबूत दिसत होती, तर इतर पवित्र ग्रंथांमध्ये पानगत आनंददायी संभाषणात गुंतलेले होते. जेव्हा नारद उदात्त चेहऱ्यांच्या समुद्राकडे पाहत होता तेव्हा त्याचे हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने फुलले. त्याला या भव्य यज्ञातून जन्मलेली युधिष्ठिरची समृद्धी दिसली आणि त्याचे डोळे आनंदाने चमकले. पण जसजसे त्याने खोलवर पाहिले तसतशी त्याच्या आत एक भीतीची भावना स्थायिक झाली, कारण त्या विशाल सभेत नागाला एकही शूद्र किंवा शपथ नसलेला कोणी दिसला नाही. जणू देवच नश्वर राज्यावर उतरला होता. अशी जेव्हा या आश्चर्यकारक दिवसाचा विचार करत होते तेव्हा त्याच्या मनात स्वतः ब्रह्माने त्याला कुजबुजत सांगितलेल्या प्राचीन कथांच्या आठवणी जाण्या झाल्या. त्याला खूप पूर्वी बोललेले शब्द आठवले. पृथ्वीवर जन्म घ्या आणि एकमेकांचा गोद करा. नंतर स्वर्गात परत नारदांना माहीत होते की सर्वोच्च भगवान नारायण यांनी कृष्ण एक क्षत्रिय राजकुमार म्हणून मानवामध्ये जन्म घेतला होता. कमळाच्या पाकळ्यांसारखी डोळे असलेल्या या दैवी व्यक्तीकडे अतुलनीय शक्ती आणि पराक्रम असल्याचे म्हटले जाते. जेव्हा नारदाचे विचार या दृष्टिकोनावर केंद्रित झाले तेव्हा त्याने पाहिले की आत्मसृष्टी पृथ्वीवरून त्या विशाल क्षत्रिय समूहाला पळवून नेत आहे. प्रत्येकजण प्रचंड सामर्थ्यवान आहे. ऋषींचे हृदय परम प्रभूबद्दल आदराने फुलले, जो लवकरच या नश्वर राज्यातून निरोप घेणार होता. भय आणि भीतीच्या भावनेने नारद देव, ब्राह्मण आणि ऋषींनी वेढलेल्या भव्य सभेत बसला होता. तेवढ्यात चहाना नातू भीष्म युधिष्ठिराला संबोधित करण्यासाठी उभा राहिला. हे भक्त म्हणाला, या प्रत्येक राजाला अर्घ्य देऊ द्या, कारण ते काही काळ आमच्या सोबत राहिले आहेत. त्यांना त्यांच्या उपस्थितीबद्दल आदर आणि आदर दाखवल्या. युधिष्ठिराने संमती दर्शवली आणि भीष्म पुढे म्हणाला, यापैकी तुम्हाला कोण सर्वात महत्वाचे वाटते? आम्ही कोणाला पहिले अर्घ्य देऊ? भीष्मच्या बुद्धिमान डोळ्यांनी सभागृहाची छाननी केली आणि त्याच्या अंतःकरणाने त्याचे रहस्य उघड केले. ज्याप्रमाणे सूर्य सर्व तेजस्वी वस्तूंमध्ये सर्वात जास्त चमकतो, तो म्हणाला, त्याचप्रमाणे कृष्ण आपल्या सर्वांमध्ये चमकतो. त्याच्या ऊर्जेचा समचषक आणि पराक्रमाचा परिणाम म्हणून या शब्दांनी भीष्माने सभेमध्ये शत बसलेल्या कृष्णाकडे बोट दाखवले. देवाने मोठ्या भक्तिभावाने कृष्णाला पहिले अर्घ्य अर्पण केले. ऋषी राजकुमाराने पवित्र अर्पणाचे पालन करत ते कृपापूर्वक स्वीकारले. राजा युधिष्ठिर आणि चितीचा शासक शिशुपाल
यांच्यातील गरमागरम वादविवादाने सभागृहाची वाताहत झाली होती. दोन्ही नेते समोरासमोर उभे राहिले. वातावरण तणावपूर्ण झाले होते. वादात त्यांचे आवाज उठले होते. हा एक असा क्षण होता ज्याने सर्वात अनुभवी मुत्सद्दीच्या कौशल्याची परीक्षा घेतली. चिंतेने चमकणारे डोळे असलेला राजा युधिष्ठिर घाईघाईने शिशुपालाच्या मागे धावला आणि त्याला सलोख्याच्या आवाजात संबोधित केले. हे पृथ्वीच्या स्वामी, तो म्हणाला. त्याचे शब्द प्रामाणिकपणे टबकले. तुम्ही जे बोलात ते तुमच्यासारखे होणे कठीण आहे. आपल्या पूजे ज्येष्ठ भीष्माला सद्गुण म्हणजे काय हे माहीत नाही असे सांगून त्याचा अपमान करणे पापमय आणि क्रूर आहे. या फटकारामुळे शिशुपालाचा चेहरा गडद झाला. पण युधिष्ठिराने त्याचे शब्द दाबून ठेवले. ते एका सौम्य प्रवाहासारखे वाहत होते. पहा, तुमच्यापेक्षा वयाने मोठे असलेले हे अनेक राजे सर्व कृष्णाला अर्पण केलेल्या पुलेस मान्यता देतात. त्यांनी केल्याप्रमाणे तुम्ही ध्येयाने ते सहन करणे योग्य आहे. पण शिशुपाल इतक्या सहजासहजी विचलित होऊ शकत नव्हता. तो भीष्माकडे वळला. त्याचे डोळे रावतेने चमकले. जो विश्वातील संवाद ज्येष्ठ कृष्णाला अर्पण केलेली पूजा मान्य करत नाही, तो म्हणाला. तिरस्काराने टपकणारा त्याचा आवाज मृदू शब्दांना किंवा तडजोडीला पात्र नाही. पूजे ज्येष्ठ भीष्म त्याच्या आसनावर उठला. त्याच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले. तो बोलू लागला. तेव्हा त्याचे डोळे सखोल शहाणपणाने चमकले. क्षत्रिय वंशातील योद्ध्यांचा प्रमुख, तो म्हणाला. ज्याने युद्धात एका क्षत्रियावर विजय मिळवला आणि त्याला त्यांच्या सत्तेखाली आणले, त्याला मुक्त केले. तो पराभूत व्यक्तीचा गुरु बनतो. पुढे जाण्यापूर्वी सभागृहाचे निरीक्षण करत तो थांबला. या मेळाव्यात मला 7 वर्षाच्या या पुत्राच्या सामर्थ्याने युद्धात पराभूत न झालेल्या माणसांचा एकाही शासक दिसला नाही. त्याच्या सिंहासनावर बसलेल्या कृष्णाकडे त्याचे डोळे वळले आणि भीष्माचा आवाज सतेचा झाला. येथे निर्मळ वैभव हसलेल्या या व्यक्तीची केवळ आपण नव्हे तर तिन्ही जगाने पूजा करणे योग्य आहे. भीष्माच्या शब्दांनी सभागृहाचे रूपांतर झाले. त्याच्या आवाजाने मन वळवण्याचा एक मंत्र विणला जो प्रतिकार करणे जवळजवळ अशक्य वाटत होते. शिशुपाल मात्र स्थिर राहिला. त्याचा चेहरा खट्टी मुखवटा घातला होता. भीष्म पुढे म्हणाले. त्यांचे भाषण नदीसारखे वाहत होते. क्षत्रियांमध्ये असंख्य योद्ध्यांना कृष्णाने युद्धात पराभूत केले आहे. संपूर्ण विश्वाची मर्यादा त्याच्यात वृष्णी वैशाने स्थापित केली आहे. ते बोलत असताना भीष्मच्या शब्दांनी एका विशाल आणि भव्य भूप्रदेशाची प्रतिमा निर्माण केली जो अनंतापर्यंत पसरला होता. त्याच्या आवाजात दंतकथा आणि दंतकथांचे धागे एकत्र गुंफलेले होते. देवाला आदरांजली वाहण्यासाठी राजा आणि सरदार जमले होते. त्या भव्य बलिदानाच्या दरम्यान एक महत्वपूर्ण देवाणघेवाण झाली. भीष्म या पराक्रमी योद्धाने आपले शब्द संपवले होते आणि शहाणा आणि न्यायी राजा सदैव सभेला संबोधित करण्यासाठी पुढे आला होता. अतुलनीय शक्तीचे मूर्त स्वरूप असलेल्या केसींचा उतरणाऱ्या अतुलनीय कृष्णाबद्दल बोलताना त्याचे डोळे भक्तीने चमकले. सौम्य पण खंबीर हावभावाने सहदेवाने आपला पाय जमिनीवर ठेवला जो कृष्णाच्या उपासनेप्रती असलेल्या त्याच्या आतुर बांधिलकीचे प्रतीक होता. या सदैव प्रश्न विचारण्याचे धाडस करणाऱ्या कोणत्याही राजाला त्याने बोलण्यासाठी आमंत्रित केल्यामुळे हवा अपेक्षांनी भरलेली होती. परंतु पराक्रमी गाजे जरी गर्विष्ठ आणि शहाणे असले तरी गप्प राहिले. त्यांचे चेहरे जे एकेकाळी आत्मविश्वासाने उजळलेले होते ते आता फिकट आणि अस्वस्थ दिसत होते. जणू काही त्यांच्या न बोलल्या गेलेल्या शंकांना उत्तर म्हणून सहदेवाच्या डोक्यावर फुलांचा पाऊस पडला आणि एक अलौकिक आवाज संमतीचे शब्द कुजबुजत म्हणाला. उत्कृष्ट प्रेक्षकांच्या कुजबूज आणि कुरकुरीनी सभा गजमजलेली होती. नजा काळ्या हरणांच्या त्वचेचा पोशाख घातलेला कोशी आपले ज्ञान देण्यासाठी पुढे आला. प्राचीन ज्ञानाने चमकणारे त्याचे डोळे तो भविष्य आणि भूतकाळाबद्दल बोलला आणि घोषित केला की ज्यांनी कृष्णाची पूजा करण्यास नकार दिला त्यांना मृत मानले पाहिजे. जरी ते अजूनही श्वास घेऊ शकतात. तर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील फरक ओळखून सहदेवाने हा सोहळा पूर्ण केला आणि जे आदरास पात्र आहे त्यांचा सन्मान केला. परंतु जेव्हा कृष्णाला पहिली पूजा मिळाली तेव्हा चेदी येथील उग्र योद्धा शिशुपालाने आपल्या अग्निमय शब्दांनी सभेला उत्तेजित केले. त्याचे डोळे तांब्याच्या अंगारासारखे चमकले. त्याने कालांना शिवीगाळ केली आणि विचारले की त्यांचा नेता अनुपस्थित आहे असे त्यांना आता काय वाटत. ऐचिलीचा बैल शिशुपाल इतर सम्राटांसोबत कट रचू लागला आणि त्यांना युद्धात वृष्णीर आणि पांडवांच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन करू लागला. यज्ञ पूर्ण होण्यात अडथळा कसा आणायचा यावर चर्चा करत असताना सभेचे चेहरे फिकट झाले. त्यांचा राग आणि आत्मविश्वास वाढला होता
आणि त्यांनी युधिष्ठिराला अंतिम यज्ञविधी करण्यापासून आणि कृष्णाची पूजा करण्यापासून रोखण्याची शपथ घेतली होती. राजांमध्ये निर्माण झालेली उलथापालथ लक्षात येतात कृष्णाला समजले की ते विनाशकारी संघर्षाची तयारी करत आहेत. राजांचा विशाल समुद्र त्याच्या सैन्याच्या लाटांसह वृष्णी आणि पांडवांवर विनाशकारी रोष निर्माण करणार होता. सभेचा राग जसजसा तीव्र होत गेला तसंच त्यांच्या मित्रांनी त्यांना शाप करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते व्यर्थ वाटले. त्यांच्या शिकारातून हाकलून दिलेल्या गजरा करणाऱ्या सिंहासारखे त्यांचे चेहरे आळवीच्या उग्रतेने चमकलेसे त्याचा क्षण आला होता आणि त्या बलिदानाचे भवितव्य आधातरीच लटकले होते. कृष्ण वादळाच्या मध्यभागी उभा होता. त्याची उपस्थिती एकत्रित वादळादरम्यान शांतीचा दीपस्तंभ होती. प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता. राजांच्या एका विशाल मेळाव्यात एका युगाच्या अखेरीस प्रचंड वाऱ्याने झोडपून काढलेल्या प्रक्षुब्ध समुद्रासारखा त्यांचा क्रोध वाढत असताना युधिष्ठिर उभा राहिला. नैतिकतेमध्ये पांगत असलेला न्यायिक राहिला. त्याचे पूज्य आजोबा भीष्म, जे कुरुचे ज्ञानी आणि आदरणीय नातू होते, त्यांच्याकडे गेला. तातडीच्या भावनेने युधिष्ठिराने राजांच्या या विश्वासात की समुद्रातून कसे मार्गक्रमण करावे याबद्दल मार्गदर्शन मागितल्याची तो म्हणाला, राजांचा हा सागर संतापाने तडफडत आहे. माझे बलिदान अबाधित राहण्यासाठी आणि माझ्या प्रजेचे नुकसान होऊ नये यासाठी मी काय करावे ते मला सांगा. त्याच्या शब्दांचा भार एका वादळी रात्रीच्या अभिवचनासारखा हवेत लटकला होता. बुद्धीचा स्तंभक असलेल्या भीष्माने एका स्पष्ट रात्री ताऱ्यांसारखे चमकणाऱ्या डोळ्यांनी युधिष्ठिराकडे पाहिले. भीष्म म्हणाला, भिऊ नका हे कुरुच्या वाघा. त्याचा आवाज डोंगरासारखा स्थिर होता. कुत्रा सिंहाला मारू शकतो का? मी या वादळावर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग शोधला आहे. जसे कुत्रे झोपलेल्या सिंहासमोर ओरडतात तसेच हे राजे देखील वृष्णी राजवंशाच्या झोपलेल्या सिंहासमोर रागाने भुंकतात. भीष्माच्या शब्दांनी एक स्पष्ट चित्र रेखाटले आणि युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. खरंच हे बाळ, भीष्म पुढे म्हणाला, अच्युत अपरिवर्तनीय त्याच्या गुळेत सिंहासारखा सुप्त पडला आहे. तो जागे होईपर्यंत चेदिक राजांचा हा महान राजा शिशुपाल या राजांमध्ये कलह निर्माण करत राहील. त्या सर्वांना बांधलेल्या नशिबाच्या गुंतागुंतीच्या जाळ्याच्या सखोल समजुतीने भीष्माचे शब्द कोघळल्याचे त्यांचा तो दुष्ट मनाचा राजा शिशुपाल इतर सर्व राजांना त्याच्या अंधाराच्या भोवताली खेचण्याचा प्रयत्न करत होता. परंतु भीष्माने फसवणुकीचा पडदा पाहिला आणि सत्य उघड केले. शिशुपाल हा त्याहूनही मोठ्या खेळातील एक प्यादा होता, जो स्वतःच्या अस्तित्वाच्या रचनेने खेळात जात असे भीष्माने घोषित केले. माधव जो जन्मलेला नाही, तो तिन्ही जगातील सर्व जीवांचा पूर्वज आणि नाश करणारा आहे. त्याची इच्छा ही आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारी धारा आहे. या शब्दाने भीष्मचे डोळे नश्वर क्षेत्राच्या पलीकडे विश्वाच्या अगदी हृदयाकडे पाहताना दिसत होते. शहाणा नातूचे बोलणे संपताच चेद्यांचा तो उग्र राजा शिशुपाल कठोर आणि खडतर वागणुकीने पुढे आला. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी मेघगर्जनेसारखा सभेमध्ये प्रतिध्वनित झाला. त्याने भीष्मच्या शब्दांना आव्हान दिले आणि त्याला आणखी बोलण्याचे धाडस केले. संघर्षासाठी मंच तयार झाला होता, ज्यामुळे गजाचा पायाच हादरून गेला. सभागृहाच्या मैदानावर सूर्य क्वचितच उगवला होता. जेव्हा आपल्या अहंकार आणि अज्ञानासाठी ओळखला जाणारा शिशुपाल हा माणूस कुरुकुळातील आदरणीय ज्येष्ठ भीष्मासमोर उभा राहिला, त्याच्या चेहऱ्यावर खिल्ली उडवत तो भीष्माची खिल्ली उडू लागला. म्हणाला, तुझ्या वंशाचा म्हातारा आणि कुप्रसिद्ध दुष्ट या सर्व राजांना या असंख्य खोट्या भीतीपोटी धमकावण्यास तुला लाज वाटत नाही का? शिशुपालाच्या अपमानाने विचलित न झालेल्या भीष्माने शांतपणे ऐकले आणि नंतरचे बोलत राहिले. तू सर्वात अग्रगण्य कुरु आहेस आणि तिसऱ्या अवस्थेत ब्रह्मचर्य तुझ्यासारखे जगतो, पण नैतिकतेचा इतका व्यापक सल्ला देणे तुझ्यासाठी योग्य आहे. शिशुपालाचे शब्द विषयाने ओतप्रोत झाले, कारण त्याने भीष्मावर धोंडी असल्याचा आरोप केला, ज्याने सद्गुणांचा प्रचार केला परंतु त्याशिवाय जीवन जगले. त्यानंतर शिशुपालाने आपले लक्ष कृष्ण या तरुण राजकुमाराकडे वळवले, जो भीष्माच्या स्तुतीचा विषय होता. तू जसा गर्विष्ठ आणि अज्ञानी आहेस आणि केशवाची स्तुती करू इच्छित आहेस, तुझी ही जीभ 100 भागांमध्ये का विभागली जात नाही? तो हसला. शिशुपालाने भीष्माची कृष्णाप्रती असलेल्या अनन्य भक्तीबद्दल खिल्ली उडवली आणि म्हटले की अगदी कमी बुद्धिमत्ता असलेले लोकही तरुण राजकुमाराविरुद्ध आक्षेपार्ह गोष्टी करू शकतात. तर शिशुपाल बोलत असताना भीष्माने धीराने ऐकले. त्याचे शब्द अधिकाधिक कडू आणि व्यंग्यात्मक होत गेले.
जर कृष्णाने त्याच्या बालपणात गिधाड मारले तर त्यात उल्लेखनीय काय आहे? त्याने किल्ली उडवली किंवा त्याच्या दुसऱ्या कामगिरीमध्ये भीष्म त्याच्या असुर आणि वैश्वाच्या वधामध्ये जे दोघेही युद्धात अकुशल होते, पण शिशुपालाचा हल्ला केवळ कृष्णापुरता मर्यादित नव्हता. त्याने स्वतः भीष्माला लक्ष्य केले आणि त्याच्यावर नैतिकतेचा उपदेश करणारा परंतु त्याने जीवन जगणारा ढोंगी असल्याचा आरोप केला. हे भीष्म या व्यक्तीने एक आठवडा गोवर्धन पर्वताला जो सांगणाऱ्यासारखा आहे त्याला आधार दिला. यात उल्लेखनीय काय आहे? तो हसरा डोंगराच्या माथ्यावर खेळत असताना त्याने मोठ्या प्रमाणात अन्न खाल्ले. शिशुपाल म्हणाला. त्याचा आवाज तिरस्काराने टपकला होता. भीष्माने शिशुपालाचे शब्द ऐकले. त्याची अभिव्यक्ती न वाचण्याजोगी होती, पण जसजसे ते बोलत राहिले तसा भीष्माचा संयम क्षीण होऊ लागला. त्याला माहित होते की शिशुपाल केवळ त्याच्यावर वैयक्तिकरित्या हल्ला करत नव्हता, तर त्याने शिकवलेल्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता. अखेरीस भीष्म आता हे सहन करू शकला नाही. हे भीष्म, तुझी वागणूक अगदी म्हाताऱ्या हसासारखीच आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज रागाने थरथरत होता. एका प्राचीन म्हणीनुसार म्हातारा हस हा एक ढोंगी होता जो सद्गुणांचा प्रचार करत होता, परंतु त्याने जीवन लढला होता. तो म्हणाला. सभागृहाच्या 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 पण केवळ त्याच्या शब्दांनी लक्ष वेधले नाही, तर तो ज्या स्वरात बोलत होता तो देखील. कारण शिशुपालाचा आवाज काटेही दरवाजासारखा कानांवर कठोर होता आणि त्याचा अर्थ कमी चावणारा नव्हता. तो पुढे म्हणाला की कृष्णाने जरासंधाचे सामर्थ्य ब्राह्मण म्हणून वेशांतर करून आणि अयोग्य दरवाजातून प्रवेश करून पाहिले होते, आणि जेव्हा जरासंधाने त्याला पाय धुण्यासाठी पाणी दिले तेव्हा कृष्णाने सद्गुणांचे नाटक करत त्याचे ब्राह्मण तो नाकारले होते. कृष्ण भीमाने अर्जुनाच्या हातून झालेल्या जरासंधाच्या मृत्यूच्या आठवणीने सभा गजबजलेली होती. शिशुपाल त्यांच्या कृतीची खिल्ली उडवत म्हणाला की जर कृष्ण खरोखरच विश्वाचा स्वामी असता तर त्याने स्वतःला ब्राह्मण मानायला हवे होते. खोली पुन्हा एकदा शांत झाली. फक्त कपड्यांची सरमिसळ आणि जमावती मुकुकू, पण सगळेच गप्प राहिले नाहीत. मोठ्या ऊर्जेने भावलेले भीमसेन वाढत्या रागाने शिशुपालाचे शब्द ऐकत होते. त्याचे डोळे नैसर्गिकरित्या मोठे आणि कमळाच्या पानांसारखे विस्तारलेले आता त्याच्या रागाच्या प्रभावाने आंब्याप्रमाणे लाल झाले होते. जमलेल्या सम्राटांना त्याच्या कपाळावर तेरी शिखराच्या डोंगरावरील तेरी प्रवाहाच्या घटनेसारख्या ती सुकुत्या दिसल्या. जेव्हा भीमसेनाने रागाच्या भरात दात घासायला सुरुवात केली तेव्हा सम्राटांनी त्याचा चेहरा युगाच्या शेवटी मृत्यूसारखा पाहिला. प्रत्येक प्राणी घेण्याची तयारी केली. प्रचंड मनाच्या ऊर्जेने भारावलेला नायक उतावीळपणे उडी मारणार असल्याने हवा तणावाने दाट झाली होती. पण कुरूंच्या पराक्रमी महाधिपती भीष्माने महादेवासारखे त्याला पकडले, ज्याने महासेनाचा आकाशीय सेनापती महासेनाचा ताबा घेतला. सौम्य पण दृढ पकड घेऊन त्याने भीमाला मागे धरले आणि त्याच्या शब्दांनी लवकरच उग्र योद्ध्याचा राग शांत झाला, ज्या समुद्राने कधीही आपल्या खंडांचे उल्लंघन केले नाही. पावसाळ्याच्या पाण्याने फुगलेला असतानाही भीमाला भीष्माच्या शब्दांची अवज्ञा करता आली नाही. भीमसेनाचा संताप असूनही शिशुपाल भीतीपोटी थरथरत नव्हता. तो सिंहासारखा उंच उभा होता, जो रागात एकही लहान प्राणी मागे हटत नव्हता. चेदीचा शक्तिशाली राजा अशा रागाच्या भरात भीमाचे भयंकर पराक्रम पाहून हसला आणि म्हणाला, हे भीष्म, त्याला सोडून द्या. सर्व सम्राटांना माझ्या पराक्रमाने जळालेल्या त्याला कीटकासारखे पाहू द्या. चेदीच्या राज्यात त्याच्या शासकाला एक विचित्र मूल जन्माला आले. शिशुपाल, ज्याला तो ओळखला जाऊ लागला, तो इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा वेगळा होता. त्याला 3 डोळे आणि 4 हात होते, आणि ज्या क्षणी त्याने पहिला श्वास घेतला त्या क्षणापासून त्याने एक रक्ताने माखलेला रडावडा केला, ज्यामुळे त्याचे आई वडील आणि त्यांचे दरबारी थरथरत होते. राजा आणि राणी चिंतेने
त्यांच्या बाजूला होते आणि त्यांना मुलाच्या भवितव्याची भीती वाटत होती. पण जेव्हा ते त्याला सोडून जाणारच होते तेव्हा एक न पाहिलेला आवाज बोलला आणि त्यांना आश्वासन दिले की शिशुपाल महातेसाठी नियत आहे. आवाजाने भविष्यवाणी केली की त्याचे भीतीदायक स्वरूप असूनही मूल बळकट आणि भाग्यवान होईल आणि तो बालपणात त्याच्या मृत्यूला सामोरे जाणार नाही. आणि तिच्या मुलाच्या जन्माच्या आसपासच्या अशुभ चिन्हापासून अजूनही त्रस्त होती. तिने अदृश्य व्यक्तीला मुलाच्या भविष्याबद्दल अधिक सांगण्याची विनंती केली. तिने शिशुपालाच्या अखेरच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार असेल असे विचारले आणि तिला एक गूढ प्रतिसाद मिळाला. ज्याच्या माडीवर हे मूल ठेवले जात आहे त्याच्या अनावश्यक बाहू 5 डोक्याच्या सापांच्या जोडीप्रमाणे जमिनीवर पडतील आणि ज्याच्या नजरेत त्याचा कपाळावरील तिसरा डोळा नाहीसा होईल. तो त्याचा मारेकरी असलेल्या भविष्यवाणीने संपूर्ण राज्याला धक्का बसला आणि लवकरच या विलक्षण मुलाची एक झलक पाहण्यासाठी देशभरातील राजे चेदीला जमले. आपल्या पाहुण्यांना संतुष्ट करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजाने प्रत्येक राजाला शिशुपालाची मांदी दिली. परंतु त्याला कोणी धरले तरी काहीही असामान्य घडले नाही. शक्तिशाली यात वीरसान कर्षण आणि जनार्दन चेदी येथे पोहोचले तेव्हाच ही भविष्यवाणी उघड होऊ लागली. जेव्हा ते राणीसह त्यांच्या नातेवाईकांसोबत बसले तेव्हा शिशुपालाचा तिसरा डोळा आणि अतिरिक्त बाहू अक्षुण्ण राहिले. जोपर्यंत तो द्वारावतीचा देवराजा कृष्णाच्या मांडीवर ठेवला गेला एका क्षणात त्याचे अनावश्यक हातपाय जमिनीवर पडले आणि त्याचा तिसरा डोळा नाहीसा झाला. भीतीपोटी राणीने कृष्णाकडे एक वरदान मागितले. तिने आपल्या मुलाच्या भविष्यातील अपराधांसाठी त्याला क्षमा करण्याची विनंती केली. तिच्या विनंतीमुळे प्रेरित होऊन कृष्णाने शिशुपालाला खरा अपराधांपर्यंत क्षमा करण्यास सहमती दर्शवली या अटीवर की तो ते करेपर्यंत त्याचा वध केला जाणार नाही. राणीला दिलासा मिळाला परंतु तिला हे माहीत नव्हते की एक दिवस तिच्या मुलाची दुष्टता त्याला पराक्रमी भीमाला युद्धासाठी बोलावण्यास प्रवृत्त करेल. अनेक वर्षानंतर जेव्हा भीष्माने स्वतः भीमाला ही कथा सांगितली तेव्हा हे स्पष्ट झाले की शिशुपालाचे भवितव्य निश्चित झाले होते. कृष्णाने क्षमा करण्याचे वचन दिले असले तरी दुष्ट राजा अखेरीस स्वतःचे पतन मिळवेल आणि ते भीमच्या हातूनच होईल जो या दोघांच्या सेवे एक जबरदस्त योद्धा म्हणून उभा होता. युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. त्याने जमलेल्या राजांवर सोनेरी चमक दाखवली. भीष्म जे कुरूंचे आदरणीय महामहिम उंच उभे होते. चेदीच्या शासकाला संबोधित करताना त्याचे डोळे शहाणपणाने चमकत होते. हो गाजा, भीष्म म्हणाला, मला लढायला बोलावण्याची इच्छा ही केवळ तुझी नाही तर विश्वाचा स्वामी स्वतः कृष्णाची आज्ञा आहे. तुम्ही पहा, मी काही सामान्य योद्धा नाही, कारण माझ्याकडे अशी शक्ती आहे की ज्याला कोणताही ह्रास होत नाही आणि तरीही तुम्ही मला बोलावण्याचे धाडस करता. जणू काही मी एखादा सामान्य सैनिक आहे. चेदीचा शासक रागाच्या भरात लाल झाला आणि म्हणाला, आपल्या शत्रूंना कृष्णाच्या पराक्रमाची देणगी मिळो. जर तुमची मन इतरांची स्तुती करण्यात आनंदित असेल तर वालिकाचा शासक दार्दाची स्तुती करा, ज्याने त्याचा जन्म होताच ही पृथ्वी लुटली. जरासंधावर विजय मिळवलेल्या आणि त्याची शिकार करणाऱ्या सिंहासारखा त्याला फाडून टाकणाऱ्या पराक्रमी योद्धा कर्णेची स्तुती करा. भीष्माने राजाचे शब्द धीराने ऐकले. त्याचे भाव अपरिवर्तनीय होते. पण जेव्हा चेदीचा शासक इतर राजांबद्दल बडाई मारत राहिला तेव्हा भीष्माचा संयम कमी होत गेला. हो, पण तुम्ही द्रोणाचा आणि अश्वत्थामाचा जो स्तुतिपात्र पराक्रमी योद्धा आहे स्तुती का करत नाही? किंवा दुर्योधन राजांचा तो पराक्रमी राजा जो सर्व पृथ्वीवर अतुलनीय आहे? भीष्माने त्याच्या आवाजात उपहासाने विचारले नाही. त्याऐवजी तुम्ही कांक्षेचा गुराखी मुलगा कृष्णाची स्तुती गात आहात. जणू काही तो पूजनीय दैवी प्राणी आहे. चेदीच्या शब्दाचा शासक अधिक विषारी होत गेला. त्याने भीष्मावर आरोप केला की तो या राजांच्या इच्छेनुसार जगतो आणि सिंहाच्या तोंडातून अन्न उचलणाऱ्या पक्ष्याप्रमाणे बोलतो. परंतु भीष्म ठाम उभा राहिला. त्याचे डोळे अवज्ञेने चमकले. खरोखर मी त्यांच्या आनंदाने जिवंत आहे, तो म्हणाला, पण मी त्यांना एक पेदा देखील मानत नाही. आणि जर तुम्हाला लवकर मृत्यू हवा असेल तर डिस्कस आणि गदा चालवणाऱ्या गोविंदाला युद्धासाठी बोलवा. ज्याला त्वरित नाश हवा असेल त्याला सर्वांचा स्वामी माधव समोर येऊ द्या. जमलेल्या राजांमध्ये संताप आणि संतापाची लाट उसळली. त्यांच्या शब्दांनी भीष्मावर खंजिरासारखे प्रहार केले, पण तो ठामपणे उभा राहिला. टिकांच्या वादळाला तोंड देताना त्याचा आवाज स्थिर होत आले व सूर्य शिथिल्याच्या खाली बुडाला युद्धभूमीला अंधारात ढकलत होता. तेव्हा भीष्माचे शब्द हवेत लटकत होते, जे त्याला विरोध करण्याचे धाडस करतील.
त्या सर्वांसाठी हे आव्हान होते. गुरुजनांचे महाकाय सर बोलले होते आणि त्यांचे शब्द येणाऱ्या युगांपर्यंत लक्षात राहतील. एका भव्य सभेमध्ये दमाघोषाचा मुलगा पराक्रमी राजा शिशुपाल उंच